चॅनल वरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आपल्यालाही रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर आज आपण बघणार आहोत आपल्या चॅनल वर एक नवीन रेसिपी, मसालेदार आमटी पातोडी रेसिपी। चला तर बघूया त्यासाठी लागणारी सामग्री। कढीपत्ता, कोथिंबीर, आलं आणि लसूण, त्यानंतर डाळीचं पीठ, खोबरे, बारीक कापलेला कांदा, लसूण मिरची पेस्ट आणि नंतर हे सगळे मसाल्याचे पदार्थ। चला तर आता आमटीसाठी आपण मसाला तयार करून घेऊ। आता आपण तवा तापत ठेवला आहे, त्यावर तेल टाकून एक एक वस्तू भाजून घेणार आहे। आता अगोदर कांदा टाकू, अशा प्रकारे आपण आता हा कांदा परतून घेतलेला आहे। आता खोबरं, लसूण आणि आलं, आता आलं आणि लसूण, ते पण आपण थोडं परतून घेणार, म्हणजे थोडा कच्चेपणा कमी होतो त्याचा। आता आपण त्यातच थोडा कढीपत्ता टाकणार, आता खोबऱ्याचा किस, अशा प्रकारे आपण खोबरं पण भाजून घेतलेलं आहे। आता त्यावर कोथिंबीर आणि आमचा घरी बनवलेला गरम मसाला, हे 3 ते 4 लोकांसाठी बनवतोय आपण 2 चमचे हा गरम मसाला टाकलाय। तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। आता हा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे आमटीसाठी। आपण आता मसाला बारीक करून घेतलेला आहे। आता आपण पातोड्या बनवून घेऊ। आपण आता तेल टाकू, 2 ते 3 चमचे छोट आले। आता तेल गरम झाले, त्यात आपण थोडे जिरे तडतडले का मोहरी, थोडी मेथी डाळ चवीपुरती, आणि आपण ही पेस्ट केली ही। आता ही लसूण मिरचीची पेस्ट आपण थोडी चांगली परतून घेणार आहे। त्यात थोडा हिंग टाकणार आहे, लसूण थोडासा लालसर करून घेणार आहे। थोडा कढीपत्ता, कोथिंबीर, एक छोटा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1.5 ग्लास पाणी। आणि 1 चमचा मीठ। आता या पाण्याला उकळी आली का आपल्याला थोडं पीठ टाकून त्याची आपण हे करून घेणार आहे। आता आपण हे थोडं पीठ टाकून त्याची खिशी बनवून घेऊ। टाक बरं, टाक बरं।
झाली. आता आपण याला एक दोन मिनिटं झाकण ठेवून बारीक गॅसवर वाफवून घेणार आहे. थोडंसं तेल टाकायचं. आपण आता दुसऱ्या बाजूला सुद्धा थोडंसं 1 मिनिट वाफवून घेणार आहे. आता याचा आता आपले हे तयार झालेले आहे. आपण आता या ताटाला आहे ना तेल लावून घेणार आहे आणि ती गरम गरमच आपल्याला या ताटावर थापून घ्यायची. पण आता हे खूप गरम आहे तर याने थोडंसं आपण असं मळून घ्यायचं म्हणजे छान पडतात पातोड्या. तुम्हाला आमच्या अशाच नवनवीन रेसिपी जर आवडत असतील तर नक्की आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आता अशा प्रकारे आपण ही थापून घेते. आपण आता याच्यात थोडं थंड झालं का वड्या पाडून घेणार आहे. आपण आता आमटी बनवायला सुरुवात करू. आपण ज्याच्यामध्ये खिशी घेतली ना त्यातच आमटी करायची. तर ती का करायची, त्याच्याने चव छान येते आमटीला. आपण आता त्यात तेल टाकू. तेल गरम झालं की आपण आता हा मसाला परतून घेणार आहे. आपण आता हा मसाला या तेलामध्ये परतून घेणार. आता तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला चांगला परतून घेणार आहे. आता त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं. अशा प्रकारे आपला मसाला परतलाय. आता आपण त्यात पाणी टाकू. आता आपली आमटी तयार झाली. हे बघा, तर त्याला उकळी आली आहे. आता एकदा तयार झाली. आपण आता याच्या पातोड्या कापून घेऊ. तर अशा प्रकारे आपली मसाल्याची आमटी व पातोडे तयार झालेले आहे. आम्ही टेस्ट करून बघतो कशी झाली ते. तुम्ही जरूर कळवा की कशी वाटते रेसिपी आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपली आमटी आणि आमच्या